रोज रोज मुलांच्या डब्याला काय द्यायचं आणि रोज रोज नाश्त्याला काय बनवायचं, हा सगळ्या गृहिणींना पडणारा प्रश्न आहे. तर चला मग एकदम असं झटपट बनणारी आज आपण ब्रेकफास्टची रेसिपी पाहणार आहोत. तर यासाठी सगळ्यात अगोदर मी बेसन पीठ चाळून घेतलं आहे. त्यानंतर त्यामध्ये घातलं आहे थोडंसं जिरं, थोडीशी हळद आणि भाज्या मी यामध्ये घेतल्या आहेत. कांदा मी छान एकदम होईल तितका बारीक चॉप करून घ्यायचा आहे. म्हणजे मी चाकूनेच कट करते, तुम्ही चॉपरने देखील बारीक करून घेऊ शकता. त्यासोबतच 2 हिरव्या मिरच्या मुलं तुमच्या अजिबात तिखट खात नसतील तर तुम्ही मिरची स्किप देखील करू शकता. मग मी इथं कांदा कापून घेतला आहे बारीक, मिरची चिरून घेतली आहे. त्यानंतर मी इथं गाजर खिसून घेणार आहे, कारण आताचे जे सीझनेबल म्हणजे जे गाजर असतात सीझनशिवाय आपले आता भेटतात ते गाजर एकदम निबर असतात. तर त्यासाठी मग मी गाजर अशा पद्धतीने वापरते. तर याला मग छान खिसून घेतलं आहे आणि जे आपण सगळं बेसन पिठामध्ये मसाला वगैरे टाकून ठेवला होता त्यामध्ये ह्या भाज्या आपल्याला मिक्स करायच्या आहेत. तर तुम्ही कोणत्या देखील भाज्या तुमच्या आवडीनुसार यामध्ये घालू शकता. शिमला मिर्च किंवा मग अजून फक्त कोथिंबिरीचं देखील बनवू शकता. तर सगळं हे टाकून यामध्ये मीठ वगैरे घातलं आहे मी आणि छान ह्याचं एक बॅटर बनवायचं आहे. तर बॅटर आपल्याला खूप जास्त पातळ देखील करायचं नाही आहे आणि खूप जास्त घट्ट देखील करायचं नाही आहे. एकदम मीडियम साईजचं असं करायचं आहे जे आपण छान इझिली स्प्रेड करू शकतो. तर हे पहा, इथं मी तवा ठेवला आहे आणि त्यावरती तेल टाकून सगळीकडे स्प्रेड करायचं आहे आणि नंतर मग एका कॉटनच्या कपड्याने पाण्याचं शिंपकं टाकून त्याच्यावरती पुसून घ्यायचं आहे, जेणेकरून आपलं जे पॅनकेक बनवत आहेत आपण ते चिपकणार नाहीत. तर आणि त्यानंतर ह्याच्या साईडने सगळीकडून आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे. तुम्ही तूप किंवा बटर देखील वापरू शकता. आणि त्यानंतर यावरती झाकण ठेवून 3 ते 4 मिनिटं एकदम बारीक गॅसवर याला परतून भाजून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग याला पलटी करायचं आहे. तर हे पहा, छान आपलं गोल्डन कलरचं ब्राऊन कलरचं भाजलं आहे आणि असंच मग दोन्ही साईडने आपल्याला आलटून पलटून छान असं भाजून घ्यायचं आहे. आणि ह्याला खूप कमी वेळात अगदी 10 मिनटात देखील तुम्ही पटकन बेसन पीठ काढून त्यामध्ये कोणत्याही मनासारख्या भाज्या चॉप करून टाकू शकता आणि आपलं हे खाण्यासाठी आपले पॅनकेक रेडी आहेत. तर हे पहा, छान असे दोन्ही बाजूनी मी खरपूस भाजून घेतले आहेत. अशाच प्रकारचे मी आता सगळे करून घेणार आहे आणि यावर छान असं केचप घालून मुलांना तुम्ही रोल करून देखील देऊ शकता, रोल करून डब्याला देखील देऊ शकता किंवा नाश्त्याला. तर चला मग एकदम झटपट अशी रेसिपी आहे, नक्की ट्राय करून पहा आणि खरंच खूप जास्त टेस्टी झाले होते चवीला. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.